कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्लरीबद्दल माहिती घेतली होती। या व्हिडिओमध्ये आपण फर्टिगेशन विषयी माहिती घेऊ। नमस्कार नितीन। नमस्कार। एकदा आम्हाला फर्टिगेशनची माहिती सांगा। हो, आता आपण हा इथं जे केलेलं आहे, आता आपण काय केलं असं विशेष काही नेटाफेम झालं, जेन झालं, यांच्या काही फर्टिगेशनचे सिस्टम यूज केलेलं नाही। पण मग एक घरच्या घरी आपण कसं डोकं लावतील, कारण वारंवार काय व्हायचं आपले पीक, त्यानंतर तिथं आपण स्प्रे पंप न्यायचा किंवा ते स्प्रे पंप फर्टिगेशनचं हे घेऊन जायचं, तिथं 200 लिटर न्यायची सोडायचं। या सिस्टम मध्ये काय होतं, माणूस परेशान होत चालतो। तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं इथे एक छोटासा पत्राचं शेड वगैरे करून आपण केलेलं काहीच नाही। ही जे पहिल्या ज्या मोटर यूज करायचो आपण, पाण्यावरच्या ज्या मोटर आहे ती ही मोटर आहे। हा, तर त्या मोटरला काय केलेलं आपण, ही जी मेन आपली आता हे तर सँड फिल्टर आहे, हा हे सँड फिल्टर, इथून याचं फक्त पाणी फिल्टर करायचं आणि इथून कनेक्शन काढलेलं आहे, बरोबर आहे। ही जे आपले जे इनलेट जे आहे, जे विहिरीतून पाणी येतं त्याच्यातून तो नॉन रिटर्न वाला आहे। एक मिनिट बाहेर आहे, मी तुम्हाला दाखवतो। हा आपला नॉन रिटर्न येणारा, हा विहिरीतून येणारा पाईप आहे। हो, हा विहिरीतून येणारा पाईप आहे। हे आपलं स्क्रीन फिल्टर झालं ते सँड, त्यानंतर हा नॉन रिटर्न आहे। तर इडून आपण काय केलेलं आहे, कनेक्शन घेऊन हा त्या मोटरला लावलेलं आहे। हा, तर त्या मोटरला लावलेलं आहे आपल्या जुन्या मोटर, हो जुन्या मोटरला, ती इडून घेऊन परत हे सिस्टम द्वारे आपण नॉन रिटर्नच्या पुढे लावलेलं। तर ते हे केलेलं आहे आपण। तर हे एवढं करायचं कारण काय, तर काही शेतकरी म्हणतील तुम्ही त्याला पण जोडू शकत होती वेंचुरी, पण काय होतं 1.5 ते 2 किलोमीटर पुढे समजा आपलं अंतर असतं आणि आपण तिथे वेंचुरी लोटली का पुढचं नळ्याचं प्रेशर कमी होतं। आता ज्यांच्यावर सपाट आहे त्यांना ठीक आहे, पण आमच्या वावर खालीवर आहे, तर मग तिचं प्रेशर नळ्यांना खूप लागतं ड्रिपला। हा, तर त्यामुळे काय होतं आपल्याला ते प्रेशर लूज करत चालत नाही। मग ते काय राहतं, त्या यांना सरळ कंटिन्यू प्रेशर चालू राहतं आणि यांना काय होतं, ही मोटर या वेंचुरीला फक्त दाब द्यायचं काम करते आणि इकडून तुम्ही खत वगैरे घेऊ शकता। याला जे दिलेलं आहे हे बघा, हे फ्लोमीटर लावलेलं आहे याला। हा, तर याचे ताशी तुम्ही किती पाणी सोडू शकता, लिटर पर हवर 300, 400, 20, 40 हे जे आकडेवारी दिले, त्याला जसं याच्यावरून आपण तुम्ही ऍडजस्ट करू शकता। हा, तर याच्यामध्ये याच्यात आपण जी स्लरी आहे ती पण देतो। आणि आमचं एक टार्गेट कसं असतं, आम्ही 10 ते 5 मिनिटं पाणी म्हणजे लगेच खत द्यायचं आणि बंद करायचं असं आम्ही करत नाही। आम्ही काय करतो, आम्हाला कधी 2 तास पाणी द्यायचं असलं तर आम्ही 10 मिनिटं आधी मोटर चालू करतो, 10 मिनिटं नळ्यात वगैरे पाणी जाऊन देतो आणि उर्वरित जे बाकीचे मिनिटं राहील तर त्याच्यामध्ये आम्ही टोटल फर्टिगेशन देतो, म्हणजे थेंबापर्यंत वॉटर सोल्युबल गेलं पाहिजे, हे आमच्या डोक्यात राहतं। हा, तर सँड फिल्टरचं कसं, सँड फिल्टर आम्ही धरणाचं वगैरे पाणी असलं हे असलं त्याच्यामध्ये काय विशेष म्हणजे वाळू वगैरे असते त्याच्यामध्ये। हा, तर वाळूच्या साह्याने फक्त वरतून घाण वगैरे जात नाही मध्ये। स्क्रीन फिल्टर 9 ते 10 दिवस बी नाही धुतलं तरी चालतं। हा, तर म्हणजे ते जाम होऊन देत नाही ते। आणि किती बी तुमचं धरणाचं पाणी असलं तरी ते फिल्टर करून टाकतं। आता मी मागे रावेरमध्ये एका शेतकऱ्याकडे पाहिलं होतं, तर ते DAP 10-26 सुद्धा देतात। हो, देता देता, पण काय होतं त्याचे रिझल्ट पण मिळतं असं नाही, पण काय राहतं ते जे ते विद्राव्य ग्रेड राहत नाही ते, बरोबर आहे की नाही। मग त्याच्यात काय होतं, आपलं जर अशी सिस्टम नसली आणि तुम्ही डायरेक्ट कधी सोडलं तर ड्रिप चॉकअप व्हायचा खूप धोका असतो। तर त्याच्यामुळे आम्ही होतोपर्यंत लिक्विड फर्टिलायझर जे विद्राव्य ग्रेडलाच आपण प्राधान्य देतो। फक्त ही मोटर प्रेशर देण्यासाठी, हो फक्त प्रेशर देण्यासाठी। आणि सिस्टम अशी केलेली आहे याच्यामध्ये आम्ही, आता आपण समजा एक 2 तास पाणी द्यायचं म्हणजे 1.5 तास आपण कंटिन्यू खत देतो, इकडं माणूस बसू शकत नाही। तर आम्ही याला फ्लोमीटर टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला 200 लिटर किती तास द्यायचं ते इकडं सेट करतो। आणि बाय चान्स मध्ये लाईट कधी गेली तर आपलं खत औषध विहिरीत जाऊ नये यासाठी आपण सिस्टम काय केलेली, त्याला इथं नॉन रिटर्न टाकलेले आहे, म्हणजे पाईपलाईन इथनं पाणी इथून फुटबॉलद्वारे टाकीमध्ये निघू नये म्हणून हा नॉन रिटर्न दिलेला आहे। आणि पाईपलाईन मध्ये पाणी लॉक राहण्यासाठी तो नॉन रिटर्न दिलेला आहे। हो, आणि मध्येच लाईट गेली मग आपण नसलो तर सगळं पाणी जिडलं तिथं लॉक होतं खताचं। आणि लाईट आल्यानंतर परत काय करता, ही जर आपण ऑटो टाकलेला आहे LT कंपनीचा, हा, तर हा 3 मिनिट तो जो ऑटो टाकलेला तो 1 मिनिटानंतर चालू होती मोटर, लाईट आल्यानंतर काही फॉल्ट झाल्यानंतर, आणि ही त्यानंतर 3 मिनिटांनी चालू होती। हो, ती याला असं सेट केलेलं आहे आपण। लाईट गेली बी जी चाललं तिथं खत लॉक होतं। हा, आणि परत त्या मोटरला प्रेशर भेटल्यानंतर परत ही नंतर 2 मिनिटांनी चालू होती, म्हणजे आपलं सगळं एकदम कोणी नसलं बी तरी नियोजन आपलं चालू राहतं। हो, म्हणजे इथं थांबायचं काम पडत नाही, त्यासाठी आपण हे सगळं सिस्टम केलेली आहे। आणि होतापर्यंत पाण्याच्या प्रत्येक थेंबापर्यंत याच्यात खत गेलं पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्यांना टार्गेट पाहिजे, तेव्हा त्याचे रिझल्ट पण व्यवस्थित मिळेल। धन्यवाद।